रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी
सदा नाम घोष करू हरि कथा घोष करो हरि सदा नाम घोष करू हरि कथा नाम घोष करो हरि तेने सदा चित्त समाधान सर्व सुख जानो सर्व अलंकार सर्व सुख जानो सर्व अलंकार आनंदे सोयीचा कोठे आठवती नाही सोयीचा कोठे आठवती नाही देही चले देही गोकुदशा सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत तुका म्हणे आंबे झालो अग्निरूप तुका म्हणे आंबे झालो अग्निरूप आगोटी सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत घोष करो हरि कथा घोष करो हरि कथा
तेने सदा चित्ता समाधान सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लाभो निधी पाप पुण्यांग सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातु मनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगाकार प्रथम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जंस्कृति प्रदेशं विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग उत्कृष्ट असा अभंग आणि अभंगातून
जगद्गुरु तुकोबा आहे ज्ञानाची उपमा करतात विठ्ठल विठ्ठल सालाबादप्रमाणे चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा पायदिंडी सोहळा दरवर्षीप्रमाणे 7 दिवसाचा हा सोहळा राहतो मडी करतात 7 दिवस पायदिंडी सोहळा आज पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा बाबांनी ही माझ्या वाट्याला दिली याबद्दल प्रथमतः बाबाचा मी आभारी आहे तसेच तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होतो तसे आमचे गायनाचार्य किसन बाबा बाप्पू महाराज गाडेकर बाप्पू महाराज सगर तसे इतर सर्व टाळकरी मंडळी तसेच मृदुंग सम्राट आज महाराजांना यायला थोडा टाइम झाला त्याच्यामुळे कीर्तनाला थोडा टाइम झाला त्याबद्दल महाराज सगळ्यांचे मन काय म्हणतात मला ऋणी आहे विठ्ठल हा या दिंडीला चालू असलेलं वर्ष 22वे वर्ष म्हणजे 2 वर्षांनी दिंडीचं तपपूर्ती राहील म्हणजे 2 वर्षानंतर हा दिंडी सोहळा मोठा राहील श्री क्षेत्र पोहेगाव लोणारवाडी ते श्री क्षेत्र मडी कानिकनाथ पायदिंडी सोहळा वर्ष 22वे हा चालू असलेला पायदिंडी सोहळा बाबा दरवर्षीच नेत असतात सांगणं एवढंच आहे जातानी 2 रांगे जा व्यवस्थित जा कारण की गाड्या भरपूर चालू आहे आजकाल ऍक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याबद्दल सर्वांनी 2 लाईनीतच जायचं बाबांच्या आज्ञेचं पालन करायचं बाबाने आपल्या दिंडीला 3 चोपदार दिलेले किती आहे 3 आहे कुणी त्या तिघांचं ऐकत नाही 3 तिघाड काम बिघाड कुणी त्या तिघांचं ऐकत नाही सर्वजणांनी त्या चोपदारांचं ऐकलं पाहिजे ते आपल्याला काय लावतात शिस्त लावतात तुम्ही 2 लाईनीत चाला म्हणजे कसं ज्याप्रमाणे आपलं मुलगू शाळेत जातं घरी असल्यानंतर त्याला वळण देण्याचं काम हे आई वडिलांचं असतं शाळेत गेल्यानंतर शिक्षकांचं त्याला शिकवणं तसं या चोपदाराचं आहे दिंडी काढेल बाबांनी आहे पण घेऊन जाण्याचं काम कोणाचं आहे चोपदारांचं व्यवस्थितपणे घेऊन जाणं विठ्ठल हो सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसु सदा नाम घोष करू हरिकथा म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या भगवंताच्या नामाचं आपण जय घोष हा वारंवार केला पाहिजे सदा नाम घोष करू हरिकथा हरिकथा म्हणजे कीर्तन प्रवचन व गाथ्याचं पारायण भारुड हे काही नाही तर आपण केलेलं हे नामस्मरण यालाच हरिकथा म्हणलेलं आहे महाराज काय सदा नाम घोष करू हरिकथा याच्यामध्ये हा सदा आहे का हा कठीण आहे आपण कसं साधारणपणे म्हणतो सध्याला काही जमणार नाही नंतर बघू त्याप्रमाणे हे साध्या प्रमाणेच करावा लागतो परमात्मा साधं म्हणजे कसं या संसारात राहून हा भगवंताचं नामस्मरण करावं लागतं भगवंताचं नामस्मरण करायचं नुसतं भगवंताचं नामस्मरण घेत नाही राहायचं करताना त्याचा पायदिंडी चालू आहे सर्वजण आता इथं कोणीच असं नाही की त्याचा अभंगच पाठ नाही सगळ्यांचा अभंग पाठ आहे हरिपाठातील अभंग पाठ आहे पाठीमाग सुद्धा म्हणतात आता कारण की दररोज सकाळी पण टीव्हीवर कीर्तन चालू आहे संध्याकाळी पण कीर्तन असतात कोरोनाच्या काळामध्ये सगळेच कीर्तनकार झाले बरोबर की नाही सकाळी उठल्यावर कीर्तन संध्याकाळी पण कीर्तन त्याच्यामुळे सगळ्यांचे काही कीर्तन काय पाठ झालेले त्याच्यामुळे कोणालाच काही टेन्शन नाही कोणी चालता पुढला भजनी जर अभंग म्हणत असेल तर पाठीमाग मनातल्या मनात गुणगुणत राहतो याला जोरात म्हणता येत नाही हा म्हणतो मला स्वरात म्हणता येत नाही मला तालात म्हणता येत नाही तो म्हणत नाही पण तो मनातल्या मनात त्या भगवंताचं नामस्मरण करत राहतो विठ्ठल विठ्ठल
प्राप्त होत असतं. म्हणजे शांतता. एखादा जण जर घरून निघताना जर भांडण करून निघाला असला, त्याच्या असं अंगावरती जर ओझं असलं, तर त्या भगवंताच्या नामस्मरणामुळे ते हलकं हलकं होत जातं. भगवंताच्या नामस्मरणामुळे ते हलकं हलकं होत जातं. भगवंताचं नामस्मरण करत जातो आपण. करता करता समजा एखादा अभंग जर लईच रंगला, भजनी काही वेळेस काय करतात, त्यांचा जर मूड आला त्यांना तर ते लई रंगात आहे. ते रंगले का पाठीमागचे रंगात आहे. ते नाचायला लागले का पाठीमागचे नाचायला लागतात. त्याच्यामुळे ते काय असलेला अंगावर पडलेला बोजा हा विसरून जातो. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. त्याच्यामुळे आपल्या चित्त समाधान प्राप्त होतं असे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. विठ्ठल सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत होतो. महाराज सर्व सुख प्राप्त होतं, सर्व दुःख नाहीसं होतं. महाराज या प्रपंचरूपी संसारामध्ये आपण सर्व काही जण गुंतलेलो आहे. एक गुंतत असताना सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. संसार करता करताच संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. महाराज याच्यामध्ये हा रात्रंदिवस तळमळ आहे. कारण की महाराज एखादा माणूस रात्री झोपला ना तरी त्याच्या डोक्यात विचार चालू असतो. संसारात जर असला ना त्याच्या उद्या पोराच्या शाळेची फी भरायची, बायकोने सांगितलं घरातला किराणा संपलाय, किराणा भरायचा आहे, आता काय काय करायचं, अजून काय पगार झाला नाही. महाराज हा संसार दुःख मूळ आहे. तुकोबरा काय म्हणतात, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस ठाऊकची आहे संसार दुःखाचा. संसार हा किती संसार अवघड आहे हा सगळ्यांना माहितीच आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगून पण दिले किती अवघड आहे. ज्याला लग्न झालं की त्यालाच कळत. बरोबर की नाही? बरोबर की नाही बाबा? ज्याचं लग्न झालं त्यालाच कळत किती अवघड आहे. सदा नाम घोष करू हरिकथा. त्या नाम घोष करू हरिकथा. महाराज त्या भगवंताचं आपण नामस्मरण केलेलं पाहिजे. म्हणजे कसं, एखाद्या गुरुनं दिलेलं नाम, त्या नामाचं आपण जप जर करत राहिलो तर त्याच्यातून आपल्याला सुख प्राप्ती होते. आता इथं बाबांचे बरेच शिष्य मंडळी, सगळ्यांनी बाबांकडून बऱ्याच जणांनी नाम घेतले. महाराज काय नामात ताकद आहे? त्या नामाची ताकद काय? जर आपण दुःखी झालो
तर सांगितलं आपल्या गुरूंनी आपल्याला दिलेलं नाम आहे त्याचा आपण जप करत राहतो. सकाळी करतो, संध्याकाळी सांगतो. आपण एखाद्या गुरुकडे गेलो, एखाद्या महाराजांकडे गेलो, माळ घालायची हो मला माळ घालायची. गेल्यानंतर पहिला महाराज काय म्हणतो? 2-4 मंत्र आणतो, माळ घेतो, गळ्यात अटकून देतो का? नाही. सगळ्यात पहिल्यांदा गेल्यानंतर विचारतो, तू भगवंताचं नामस्मरण करशील का? माळ घालतोय तीच ती माळ घालायची नाही. काही जण म्हणते आम्ही तुळशीची माळ घातली, एकदम शुद्ध वारकरी. काय एकदम शुद्ध वारकरी आहे. पण महाराज तो राहतो का? अजिबात. तो फक्त काय करतो? माळ घालून घेतो, पण दिलेल्या मंत्राचं कधी उच्चारण करत नाही, कधी भगवंताचं नाम घेत नाही. महाराज माळ घातल्यानंतर त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. एक तत्व नाम हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा. महाराज ते एक नाम चित्तामध्ये दृढ धरलं पाहिजे, म्हणजे कसं आवळून धरलं पाहिजे. एखादी वस्तू जर आपली असली, दुसरा जर आला मागायला, आपण ती कशी धरून राहतो? म्हणजे समजा आपली जमीन आहे, तिच्यावर दुसऱ्याने कब्जा केला, तो म्हणायला लागला की जमीन माझी. तुम्ही कसं एकनिष्ठ, ही जमीन माझीच आहे, तुझा काय संबंध? तू कुठून आला बाहेरून माझी माझी करायला लागला? ही जमीन कोणाची आहे? माझीच आहे. त्याचप्रमाणे त्या भगवंताचं नाम कसं करायचं? दृढ या हृदयामध्ये दृढ भावनेने धरायचं. म्हणजे कसं एकदम घट्ट आवळून धरायचं, सोडायचं नाही. 4 दिवस परमार्थ करायचा आणि 5व्या दिवशी सोडून द्यायचा, असं का? नाही. ज्याप्रमाणे आपण म्हणत राहतो बायको माझी, पोरं माझी, सगळं काही माझंच, पण तुमचं ऐकते नाही. तुम्ही पार कुठं गेलं तरी माझा पोरगा असा आहे, माझी बायको तशी. हे कसं एकदम भावनेने सांगता की असं आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्याऐवजी असं सांगितलं पाहिजे आमचा भगवान परमात्मा असा आहे. कसा? निर्गुण निराकार. म्हणजे कसा आहे? भोळा आहे तो, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे. महाराज भोळा, शंकर कसा आहे? भोळा आहे, पण तो रागाव झाल्यावर सगळं कसं उद्ध्वस्त करतो. तो दिसायला भोळा आहे. काही माणसं कसे दिसायला एकदम साधे दिसतात, जशी गरीब गाय, आणि तिला हळूच चिमटा लिहिल्यावर ती त्याच पायांना धानते. विठाल तुम्ही इथं सर्वजण बसलेले, माझ्यापेक्षा सर्वजण ज्ञात आहे. अजून मला काय कळलं नाही म्हणून तुम्हाला विचारतो. महाराजांनी पण प्रमाण दिलं, एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझे. पुढे काय म्हणले? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, पुण्याची गणना कोण करी?
पुण्याची गणना कोण केली? 12 आहे बाबा. तुम्हाला कीर्तन संपेपर्यंत एकच काम, एवढं फक्त आठवून ठेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, आपण कुठं चालू होतो? कुठं? भगवंताचं आपण काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. कसं? दृढपणे. म्हणजे भगवंताचं कसं तेव्हा असं साठावा झाला पाहिजे. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी केलं तसं. महाराज जगद्गुरु तुकोबाराय दिसायला काय होते? भोळे होते. ते जसे वरतून भोळे होते तसे ते आतून सुद्धा भोळेच होते. आपले वरतून दिसायला भोळे पण आतून असे जबर हळूच पिन करते. तो या चिताच्या वर्षी पिन गेले की हा लगेच विस्फोट फाय कामच झालं. त्याच्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय सारखं व्हा. कसं? जसे ते आत वरतून भोळे ना तसे ते आतून पण भोळे. ते भगवंताचं नामस्मरण करायचं. कसं करायचं? एकचित्ताने करायचे. त्यांना कोणाचं काही घेणं देणं नव्हतं. ते काय करायचे? नामस्मरण करत राहायचे. राम कृष्ण. ते त्यांचे अभंग म्हणत राहायचे, भजन करत राहायचे. ते कोणाचं एक नाही दोन नाही. महाराज त्यांना भूक कधी लागत होती त्यांना सुद्धा कळत नव्हतं. त्यांना भूक कधी लागत हे त्यांना सुद्धा कळत नव्हतं. ज्या वेळेस आऊ माता भाकर घेऊन जायचे त्यावेळेस खायचे. मग ते कधी पण जाऊ. पण महाराज जो संताची सेवा करतो देव त्याची सेवा करतो. बरोबर की नाही? समजा एखादा संत आहे तो भगवंताचं नामस्मरण करत आहे, तो भगवंताचं नामधाम करत आहे आणि आपण जर त्याची सेवा केली तर भगवान परमात्मा आपली सेवा केल्याशिवाय काय राहत नाही. विठ्ठल ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय भजन करायचे, आऊ माता त्यांना भाकर घेऊन जायच्या, त्यांना शिव्या पण द्यायच्या. कोणाला? तुकाराम महाराजांना. भगवंताला नव्हते देत होत्या. भगवंताला सुद्धा शिव्या देत होत्या. कारा म्हणे तर काळा भाड्या होत्या. माझ्या भगवंताला माझ्या पतीला त्याच्याकडे ओढत असतो म्हणे निसता. माझा भगवंत माझे पती सारखं त्याचं ध्यान करतात. तो काय देतो? महाराज जगद्गुरु तुकोबाराय बोलत होते का? नाही, ते बोलत नव्हते. पण महाराज एके दिवशी जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावर भजन करत असताना आऊ माता भाकर घेऊन चालल्या होत्या. चालता चालता त्या भगवंताला शिव्या देत पण चालल्या होत्या. पण चालता चालता महाराज त्याच्या पायात काटा घुसला. काय? काटा घुसला. आता त्या ओरडू लागल्या. आता मग भगवान परमात्म्याने महाराज एका छोट्या गुराख्याचं एका पोराचं रूप घेतलं आणि तिथं आले. आल्यानंतर म्हणे माई मी काटा काढतो म्हणे. अहो माता त्याच्याकडे बघून हसले. महाराज त्या भगवंताने आपल्या जिभेने अहो माताचा पाय साफ केला आणि मग तो काटा काढला. महाराज अहो माता काय म्हणाले होत्या? ते होते कोण? भगवान परमात्मा होते. पण ते आलते कसे? बारीक गुरेगाचं रूप घेऊन. अहो माता त्याला म्हणाल्या, अरे बाळा तुला कस काय काटा काढता येईल? भगवान परमात्मा मनातल्या मनात म्हणतात, मी कित्येकांचे बरेच काटे काढले नाही, काटा तर काय असं केलं का निघून जाईल. महाराज भगवान परमात्म्याने अहो मातांच्या पायाची जिभेने खान साफ केली आणि मग काटा काढला. हा नामाता काटा. विठ्ठल ही नामात ताकद आहे. तसं भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. महाराज सुरदास कशी होते महाराज? आंधळे होते. ते भगवंताचं नामस्मरण करत होते. ते कुठं चालले ते काय चालले ते त्यांना काय माहित नव्हतं. आपले असे घनघोर अरण्यात फिरत होते. पण महाराज ते दरीतून पडणार तेवढ्यात भगवान परमात्म्याने पकडलं त्यांना. महाराज कोणाला? गुराख्याला. तो काय करत होता? भगवंताचं
नामस्मरण. फक्त भगवंताचं नाम ध्यान करत होता, त्याला काही दुसरं लागत नव्हतं. त्याला फक्त भगवंताला भेटायचं होतं म्हणून तो भगवंताचं नामस्मरण करत होता. महाराज तो दरीतून पडणार खाली, तेवढ्यात भगवान परमात्म्याने त्याचा हात पकडला बाजूला आणि बाबा तुम्ही आता दरीत पडले असते, बाजूला व्हा, इकडे रस्ता आहे. महाराज हृदयास विचार करू लागले, मी कित्येक दिवसापासून या जंगलात फिरतोय, या अरण्यात फिरत आहे, पण आजपर्यंत मला त्या चिमणीचाही आवाज आला नाही. हा अचानक कसं काय आला? महाराज सुरदासांना कळलं होतं, पण महाराज आंधळ्याचं काम एवढं आहे, त्याला डोळ्याने तेवढं दिसत नाही ना, पण त्याच्या अंतर्मनातला भाव एवढा असतो की तो पुढं कुणी जरी असला तरी त्याला ओळखल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज त्या भगवंताचं नामस्मरण करत असताना तो अंतर्मनात जो भाव साठलेला होता त्याच्यामुळे त्यांना कळालं हा कोण आहे, हा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. महाराज भगवान परमात्मा हात पकडला होता. महाराज सूरदासाने काय केलं, लगेच भगवंताचा हात पकडला ना, हात काय सोडीना. परमात्मा म्हणताय मला जायचंय बाबा, हात सोडा, पण सोडी द्या का नाही. सूरदासांना माहित होतं महाराज सूरदास बोलले नाही. हा म्हणतो हात सोडा, सोडीना. महाराज हात झटकावून भगवान परमात्मा निघून गेले. महाराज सूरदासांना कळालं, त्यांच्या अंतर्मनात एवढा भाव होता की त्यांना आधीच माहित होतं की हा भगवान परमात्मा आहे. कारण मी दरीतून खाली पडणार, इथं इतक्या दिवसापासून हिंडतोय, इथं चिमणी नाही, काय नाही, काही नाही, हा अचानक कस काय आला. भगवान सूरदासांना कळालं की हा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. सूरदास म्हणू लागले, अरे तू माझा हात सोडून जरी निघून गेला ना, तू माझा हात सोडून जरी निघून गेला ना, पण तू माझ्या मनातून निघून दाखव. अभंगाचं पहिलं चरण. सदा नाम घोष कर हरि कर, सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो. महाराज त्याच्यामध्ये एवढं सुख आहे की त्या सुखामध्ये आपण फक्त डोलत आहोत. महाराज आपल्याला भगवंताने हात द्या कशासाठी दिलाय, भजनासाठी. मग करताय का नाही. महाराज ज्याप्रमाणे दिवसाला अंधाराशिवाय किंमत नाही, दिवसाला अंधाराशिवाय किंमत नाही, परत गाईला दुधाशिवाय किंमत नाही. गाईने दूध दिलं तरच सांभाळतो, नाही तर लगेच खाटकाले घेतो. आपण दाशिवाय करी विठ्ठल विठ्ठल. हो त्याचप्रमाणे या देहाला या भगवंताशिवाय किंमत नाही. त्या भगवंताचा आपण नामस्मरण करतो. देवे दिला देह भजना गोमटा. त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. त्या भाड्याचं आपण पैसे फेडलेच पाहिजे. त्या भगवंताचं नामस्मरण करत राहिलं पाहिजे. काही नाही, सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपल्यानंतर जेव्हा सवड होईल तेव्हा त्या भगवंताचं
नामस्मरण. रामकृष्ण हरी म्हणायला का पैसे लागत नाही. नसल म्हणत तर आमचं कोण घेऊन जा, पण म्हणा विठाला विठाला. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदी निर्भय त्याच्यात सर्व सुख भेटतं महाराज. सर्व सुख भेटतं. जसं आपल्याला काही घरी झाल्यानंतर जसं सुख होतं तसं इथं आल्यानंतर सुख झाल्याशिवाय राहत नाही. आता पेपर चालू आहे महाराज, आता पेपर चालू आहे. समजा आपला पोरगा 12वीला चांगल्या टक्क्याने पास झाला तर आपल्याला असा आनंद होतो. कोण जिलेबी वाटित, कोण पेढे, कोण लाडू, काय काय नाही ते वाटतो. पण महाराजा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असताना आनंद झाल्यावर वाटतो का? नाही ना, काही देणं देणंच नाही. तेव्हा आपल्याला काही देणार आहे का? मग हे फुकट दिलं का? आपण म्हणत असतो मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलेलं असेल त्यामुळे मला हा मानव देह भेटला. काय करता मागच्या जन्मी? तो पुण्य केलं होतं म्हणून तुला हा जन्म भेटलाय. मग आता पुण्य करून परत परत भेटल तो नाही. आता लय कटाळा आलाय म्हणतो, आता लय कटाळा आलाय, आता काय पुण्य करायचं नाही, आता गेलं का परत यायचंच नाही म्हणतो. कारण की या संसार रूपी जाळामध्ये लय गुंतलेलं आहे म्हणतो. इथं एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ते फेडायचं पण इथंच आहे ना. तू जितकं पाप करतो तितकंच फेडावं लागत महाराज. काही जण भगवंताचं नामस्मरण करत नाही, इतकं पाप करते इतकं पाप करते. ते म्हणते काय नाही फेडायचं कुठं आहे, वरती गेल्यावर फेडायचंय. पण महाराज नाही, आता खालीच फेडावं लागत. आता काय झाला, कलियुग चालू झालेलं आहे. काय कलियुग आता करायचं ना, आताच फेडायचं. महाराज तेव्हा नाही म्हणलं ना तरी फेडावं लागत. कोणाला पॅरालिसिस होतं, कोणी एका पायाने एक पाय करकी चाललं, मी पुष्पराज झुकेगा नाही. पण कोण सांगतं पॅरालिसिस झाला? विठाला विठाला. हो, कोणाला कोणाचा हातपाय ऍक्सिडेंट काय होतं काय होतं महाराज. ज्याने आता केलंय ना त्याला आताच फेडावं लागतं. त्यामुळे भगवंताचं नामस्मरण करत राहा, त्याच्यातून आपल्याला सुख प्राप्ती होते, दुःख नाहीसं होतं. अभंगाचं दुसरं चरण. सर्व सुख ऐसा पोटे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा. महाराज तो भगवान परमात्मा पुढं रावळत नाही, पुढं देवळत नाही. तो भगवान परमात्मा आपल्या पाशीच आहे. पण तो फक्त काय झाला पाहिजे, ओळखता आलाय पाहिजे. भगवान परमात्मा तुमच्यात आहे, आमच्यात आहे. भगवान परमात्मा तुमच्या सुद्धा आहे, आमच्या सुद्धा आहे. पण तो फक्त ओळखला पाहिजे. ज्याने ओळखला तो ज्याने ओळखला ना तो लगेच देव, तो लगेच म्हणा मी देव आहे, पड माय पाय जाऊ. ओळखीला हरी धन्य तो सत्तारी, ओळखीला हरी
परमात्मा आपल्या जवळ आहे. आपण ओळखला तो आपलंच भाग्य आहे. महाराज ओळखला कोणी? महाराज जे संत होऊन गेले त्यांनी, जे संत होऊन गेले त्यांनी. महाराज ओळखायचा कसा? तर भगवंताचं नामस्मरण करत राहायचं. महाराज तो भगवंताचं नामस्मरण करत असताना तो भगवान परमात्मा आपल्याला कधी दर्शन देऊन जातो हे सुद्धा कळत नाही. तो फक्त ओळखता आला पाहिजे. महाराज तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करता तो भगवान परमात्मा तुम्हाला येऊन दर्शन पण देऊन जातो. कधी कुत्र्याच्या रूपात, कधी मांजरीच्या, कधी आपल्या आपल्या मित्राच्या रूपात सुद्धा तो भगवान परमात्मा दर्शन देऊन जातो. तो फक्त ओळखता आला पाहिजे. त्याने ओळखला तोच धन्य, नाही ओळखला तो काय मग भगवंताचं नामस्मरण करतोय. नुसतं देखाव्यासाठी नाही करायचं, तर आपल्याला त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. ते महाराज तुम्ही आता किती जरी पैसा केला तरी तो वरती काय नेणार नाही. काय नेणार आहे? एक पाप आणि दुसरं पुण्य. ते पण आता खालीच भेटावं लागत. वरती गेल्यानंतर कुठेतरी जागा भेटावं, वरती गेल्यानंतर कुठेतरी जागा भेटावी, त्यासाठी पुण्य करावं. नाही तर मग इकडून तिकडे हिंडत राहायचं. तो म्हणतो माझ्या अंगात देव घुसला, देव घुसला. महाराज तसं नाही. तुम्ही म्हणता माझ्या अंगात देव घुसला, पण महाराज स्वतःच्या अंगातला एकदा देव ओळखा, नंतर सांगा विठ्ठल विठ्ठल. हो महाराज देव सांगा. आता इथं बरेच वारे गेले, सगळ्यांच्या अंगात येतं, बरोबर आहे का? पण तुम्हाला तुमच्या गुरुने जे नाम दिलेलं आहे त्याचं तुम्ही कधी जपण करता का? ज्या वेळेस गुरु म्हणतो त्यावेळेस महाराज ते वर्षातून 6 महिन्यातून एक करी येते. त्या करेला सर्वजण काय करतात? मग गुरु काय सांगतात? गुरुला तर माहित असतं. आपण आपल्या शिष्याला सांगितलंय. आपले 100% शिष्यामध्ये 30% शिष्य असे जे आपण सांगितलेलं ते ऐकतात, बाकीचे काय ऐकत नाही. मग त्यांनी ऐकलं नाही, चला त्यांच्याकडून करून घ्यायचं म्हणून ते करेदिशी बोलून घेत असतात आणि ते करून घ्यायचं. ते बाबांचं काम असतं. आता बाबा म्हणतात आपणच बनवलेला शिष्य, मग आपल्याला दखून घ्यावं लागेल. हो म्हणून सांगतो आपल्या अंगातला देव आपणच ओळखला पाहिजे. आपण ओळखला पाहिजे. त्या भगवंताचं नामस्मरण करत राहायचं. चालता चालता कोणी पण रामकृष्ण हरी म्हणता. आता महाराज पहिले काय म्हणायचे? राम राम म्हणायचे. आता सगळे काय झालं? आता कोरोना बसून सगळे काय कीर्तन ऐकून सगळे जय हरी रामकृष्ण हरीच म्हणतात. ते सुद्धा म्हणायचं लोकांना कंटाळा यायला लागला. ते सुद्धा म्हणायचं काय करतो? कंटाळा म्हणतच नाही. काय माहिती ते म्हणते ते म्हणल्याने पाप लागत. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्ही आता दिंडीला चालले, तुम्ही नुसतं साधारण रामकृष्ण हरी भजन करत जरी गेले तरी तुम्हाला जाता जाता कोण सरबत पाच, कोण चहा पाच, कोण भेळ. महाराज त्या नामामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही नुसतं असं या कणीला निंडत जा बरं, तुम्हाला कोणी बोलित का ये वो चहा प्यायला म्हणता का? रामकृष्ण हरी मंत्र सर्वदा. रामकृष्ण हरी तो भगवान परमात्मा कुठंच नाही, तो आपल्या जवळ आहे. तो फक्त आपल्याला ओळखता आला पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. देईचा विदेई भोगुना
जवळच नाही. त्या भगवंताचं नामस्मरण करत महाराज, भगवंताचं नामस्मरण करत असताना एवढं दंग झाला पाहिजे का आपल्याला पुढं देवभान डायरेक्ट हारपून गेलं पाहिजे एवढं. पण ते कसं होतं महाराज? काही नाही, ते घरी बसल्या पण होतं, ते घरी बसल्या पण होतं. फक्त कसं शांत बसायचं. बसताना का सांगायचं बायको, ऐ मी आता नामस्मरण करायला बसत आहे, मला आवाज मारायचा नाही, मला आवाज काही काम सांगायचं नाही, मी आता काय 2 तास काय उठणार नाही, असं सांगतो आणि बसतो, असं सांगतो आणि बसतो महाराज. 5 मिनिटं झाली शांत आहे बा, 10 मिनिटं होते, अर्धा तास होतो, तो शांतच असतो. पण अर्धा तास झाल्यानंतर तो स्वतःहूनच म्हणतो, ऐ पाणी घेऊन येले दम लाग. देहाच्या निरासे देहाच्या अर्ध्या तासानंतर तो स्वतः म्हणतो पाणी घेऊन ये. महाराज त्या भगवंताला माहित आहे हा आपली सेवा करतोय, हा अर्धा तास आपली सेवा करतो, अर्धा तासानंतर लगेच त्याला दुसरी आठवण. म्हणजे तो अर्धा तास बसला की रामकृष्ण हरी म्हणतो, अर्ध्या तासाने पाणी पिऊन झालं लगेच ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आज चालत का महाराज? आपला तो एक देव करून घ्या महाराज, आपला तो एक देव करून घेतला तर ते देव पावतो. असे पायलीचे 50 केले तर पावत आहे का महाराज? तो हाही एकच, म्हणून काय म्हणतो आपला तो एक देव करून घ्या. तुम्ही आज गणपती आला का? गणपती आता दिंडी चालली कानिफनाथाची, मग कानिफनाथाची भक्ती करीत चालत आहे महाराज. 8 दिवसांनी गेले विचारत्या कानिफनाथाला बरं आहे का दुखत विचारित महाराज? अजिबात नाही. 7 दिवस झाले ना बास पुरेसे, लय कटाळाला म्हणत्या घरी जाऊन. का म्हणत्या? लय कटाळा. खरं बोलायचं घरी जाऊन म्हणतात महाराज दिंडीत जो आनंद आला तो घरी आहे असं कोण म्हणतं का? खरं सांगायचं येत नाही म्हणून राहिले हो महाराज. त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, तो आपल्या आपणच करावा लागते. फक्त कशी एकच देव करावा लागतो. कसा? एकच. एका देवाचं करायचं म्हणजे कसं महाराज? आपण स्वतः भगवंताला माहिती हा आपली काय भक्ती करत नाही, हा आपल्या जवळ आला तर आपल्याला अजून ताणते, खाली राहून काय कमी घेत नाही. कसं? जसं रावण भगवान परमात्म्याची भक्ती करत होता. कोणाची? महादेवाची भक्ती करत होता महाराज. ती भक्ती एवढी करत होता, एक दिवस भगवान परमात्मा म्हणाले तुला काय लागत? तो म्हणे भगवान परमात्मा महादेवा तुम्ही कायम माझ्या संगच राहावं अशी माझी इच्छा आहे. पण महाराज त्यांनी काही भगवान परमात्म्याने नंदी म्हणजे आपली पिंड दिली आणि घरी घेऊन जा म्हणे. ही घरी जाईपर्यंत टेकवायची नाही तरच मी तुझ्या संग राहील. महाराज तर चालला, निम्म्या वाटेत आल्यानंतर महाराज त्याला लगील झाली. त्याने काय केलं? इकडे तिकडे बघितलं कोणी दिसना. महाराज भगवंतानेच रूप धारण केलं आणि तिथे आला. सांगून काय गेला? 5 मिनिटं ही पिंड
मी आत्ता जाऊन आलो. म्हणा महाराज रावण गेला. रावणाला गेल्यानंतर लागला अर्धा तास. यांनी सांगितलं काय होतं 5 मिनिटं. महाराज ती काय केलं 5 मिनिटांनी पिंड खाली ठेवून दिली आणि निघून गेला. तिकडून रावण आल्यानंतर म्हणतो पिंड खाली ठेवली. पण महाराज तर भगवान परमात्मा रावणा संघ घरी आला का नाही. भगवंताला माहित होतं आपण जर याच्या संघ गेलो हा काय आता कमी अत्याचार करत नाही. पण आपण याच्या संघ जर गेलो तर आपण याचे बांधले जाणार. बरोबर की नाही. आपण याचे काय होणार बांधले जाणार. त्याच्यामुळे याच्या संघ काय जायचं नाही. मग भगवान परमात्मा आधीच काहीतरी करतो खेळ संपवतो. त्याचप्रमाणे आपण जर भक्ती करायला बसलो आपण भक्ती करतोय भगवान परमात्माला माहिती हा खाली कमी ताण देत नाही वर त्याला लय देईन. त्याच्यामुळे याला अर्ध्यातून उठवायचं. विठ्ठल विठ्ठल. मी बोलविला सूर्य बोले म्या चालविल्या मी हलविला प्राण हले. महाराज ते भगवंताने केल्यानंतर सगळं होतं. भगवंताने केल्यानंतर सगळं होतं. का आपण करतो म्हणून होतं. तुम्ही म्हणता या माझ्याशिवाय कोणीच करत नाही. ही गोष्ट माझ्याशिवाय कोणीच करणार नाही. पण तू येडा आहे. तुला अजून कळतच नाही. म्हणजे तू कसा अजून थोडा बालिशच. अरे तू काहीच करत नाही. तू अजून काहीच करत नाही. तुझ्या हाताने पाणी पिता येत नाही. तो पाणी पाहिजे म्हणून तू पितो. बरोबर की नाही. तो पाहिजे तो म्हणून तू पितो. विठ्ठल म्हणून भगवंताचे नामस्मरण करत जा. तुकोबा काय म्हणतात तुका म्हणे आम्ही झागलो अग्निरूप नागो निधी पाप पुण्य अंगा. तुकोबा काय म्हणतात आम्ही अग्निरूप झालो. कसं अग्निरूप झालो कसं म्हणजे त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आम्ही एवढं दंग झालोय की आम्हाला काहीच भान राहिलं. तो काय म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा. आम्हाला ते पुण्य भेटलं पाहिजे म्हणून आम्ही त्या भगवंताची भक्ती करत राहतो. हा बघायचं तुका म्हणे आम्ही
भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्ही त्या सर्वाची प्राप्ती करून घेतलेली आहे. आम्ही सर्व काही प्राप्त करून गेलो. आनंद निर्भर डुल्लत असो. महाराज आम्ही त्याची सर्व काही प्राप्ती करून घेईल आहे. आम्हाला कशाचीही परत अपेक्षा नाही. महाराज जगद्गुरु तुकोबराय भगवंताची भक्ती करत होते. कशामुळे? भगवंताने मला काही द्यावं याच्यासाठी करत होते. मला भगवंताने काहीतरी द्यावं याच्यासाठी करत होते की मी भगवंताचं नामस्मरण करावं. मला त्या भगवंताची ओढ लागली म्हणून भक्ती करत होते. मी भगवंताची भक्ती करत आहे. मला भगवंताने हे दिलंच पाहिजे असं म्हणत होतं काय त्यांचं. मी आता भगवंताची एवढी भक्ती करतोय. मी एवढे अभंग लिहिले गाथा लिहिला म्या. मला आता भगवंताने एवढी दौलत हे दिलं पाहिजे. महाराज त्यांच्याकडे होतं ते नित्य सुद्धा विकून टाकलं. पण आपली भक्ती तशी नाही. आपली स्वार्थी भक्ती. आपण भक्ती कशी करतो? याने 1 एकर घेतलाय मला त्याच्या बाजूलाच घ्यायचा आहे. तो काही घेऊन देत नाहीये. तो घेतला पाहिजे म्हणून भक्ती करतो. बरोबर की नाही? आपली भक्ती अशी आहे. त्यामुळे भगवंताची भक्ती करत जा. एकनिष्ठेने करा. विठोबार झालेली सेवा तुम्हा संत माय बापांच्या चरणी समर्पण करतो. तसेच आमचे गुरुवार यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच
श्री कानिकनाथ भगवान परमात्मा यांच्या चरणावरतीही नतमस्तक होतो. तसेच आमचे मृदुंग सम्राट गायनाचार्य सर्व वारकरी मंडळी टाळकरी वारकरी सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच तुम्ही सर्वजण माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिला तुमच्या चरणावरतीही नतमस्तक होतो. तसेच आमचे साऊंड सिस्टीम वाले पप्पा यांच्या चरणावरतीही नतमस्तक होतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय. हॅलो. आज या ठिकाणी श्री क्षेत्र पोयगाव ते मडी पायी दिंडी सोहळा चालण्यात आलेला हा आता दुपारची सांगितलेला आहे तुमच्याबद्दल तरी पण सांगतो. हे 22ावं वर्ष आज या ठिकाणी येतात आणि आपलं चांगल्यापैकी आपली सेवा वाचनाची करतात.